हे काय केलं एवढं बारीक? तू सांगितलं होतं ना एवढं बारीक करायला लावलेलं. तू सांगितलं मग टाकलंच करून यायचं ना डायरेक्ट. दोन नावं डिसाइड झालेत. असं वाटतं झोपूनच राहावं. गाढ झोप लागून जाते, म्हणजे डीप स्लीप मध्ये जाते. प्रिया जाम ओरडते, बोलली की कटिंग दाढी करून या, बाळाला आहे ना त्रास होतो. मी म्हटलं अगं आताच 15 दिवसापूर्वी केली होती, बट ती बोलली तरी पण जा आणि करून या. त्यामुळे मला तिने काढून आता मी चाललो पहिले कटिंग दाढी करतो. बारीक करायला लावली मस्त. सो लुक चेंज करून येतो आता. हो, मला समजलं तुम्ही काय विचार करतायत. सेम तोच विचार मी पण करतोय. मला पण नाही आवडलं बिलकुल, पण आता बघू प्रियाची रिॲक्शन काय आहे ते. तुमची दाढी आणि कटिंग कशी झाली मला ते पण बघता येत नाहीये. तू त्या मनानुसार पूर्ण दाढीच काढून टाकली म्हणून. नाही तसं नाही पाहिजे. विचार सोनीताईला. बघ आता तू तुझ्या डोळ्याने बघते ना, तुला डोळे पुसते मी. बापरे, पटकन पुस म्हणजे काय? थांबा बघू दे ना मला. बघ आग मारते दिसतंय का? बघ बघू द्या ना आता. हे काय केलं एवढं बारीक? तू सांगितलं होतं ना एवढं बारीक करायला लावलेलं. तू सांगितलं मग होतं ना? टाकलंच करून यायचं ना डायरेक्ट. चांगली गंमत आहे. दाढी किती बारीक केली प्रीतू तुम्ही. मी पूर्णच काढायला लावली होती त्याला, पण तू मग? बोलला नको चांगली नाही दिसणार. म्हणजे त्या सलून वाल्याला माहित आहे आली, पण तुला दया आहे ना माझी. खूप बारीक केली पण. चांगली गंमत आहे तुझी. किती दाट होती दाढी, पूर्ण बारीक बारीक पूर्ण ट्रेन. तुला हो आता असं नको बोल कॅमेरा ऑन केला. मला तूच बोलली बारीक करून बाळाला टोचतो पण म्हणून. ही वाली खूपच बारीक केली. इकडची ठीक आहे, इकडची तुम्हाला थोडीशी तीच तर पॅच टोचते आहे. तू म्हणती. ही तुम्हाला थोडे पॅच आहेत, बट इकडची दाट होती ना थोडी. ठीक आहे, जाऊ द्या. चांगली वाटते पण. इन्सल्ट करते काय कळलं ना मला. छान वाटते, जाऊ द्या. अहो मला बघू द्या ना मोबाईल पुढे, मला दिसत पण नाही चेहरा तुमचा. बघितलं हा ठीक आहे का? आता नाही टोचणार ना बाळाला? आता आंघोळ करा मस्त, आपण थोडेसे बाळासोबत फोटो काढू. ते बाळाला झोपू दे थोडं वेळ. थांब. झोपेतच काढू. तो उठला रडतो किती मग. ठीक काढू देत नाही. बरं. आणि पटकन आवरण, चांगलं ड्रेस घाल करा. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या प्रिया के प्रीतम युट्यूब चॅनल वरती. आज तुम्हाला या ब्लॉग मध्ये सांगणार आहे की मागच्या वेळेस पण आपण व्हिडिओ टाकला होता, बाळाचं नाव काय ठेवायचं आहे, बाळाला नेमकं कोणतं निकनेम द्यायचं आहे. खूप सारे ऑप्शन्स येत आहेत आणि तुम्ही तर बघितलंच. आपण खूप सारे म्हणजे तुमच्या ज्या कमेंट्स आल्यात की त्यामधले सगळे चीट्स मधले नाव वाचून दाखवले आणि कोणीतरी कमेंट केली की तुम्ही तुमच्या मनाचंच ठेवणार आहे. डिसाइड आम्ही करणार आहोत, बट तुम्हाला विचारलं यासाठी की आम्हाला पण व्हरायटीज ऑफ नेमची लिस्ट आम्हाला पाहिजे होती. बरेच ठिकाणी बरेच नावं असतात, काही युनिक नावं असतात, काही रेग्युलर नावं असतात. सो त्याच्यामुळेच आम्ही तुम्हाला विचारलं होतं. म्हणजे ज्यांनी कमेंट केली तर त्यांनी तर नाव तर काही सांगितलं नाही, बट क्रिटिसाइज करायला लगेच आले. असतात असे काही लोक की ज्यांना दिवसभराचं फ्रस्ट्रेशन काढायचं असतं आणि ते येऊन कमेंट्स मध्ये काढतात. बट त्यापैकी जास्त लोक आपल्यावर प्रेमच करतात आणि त्यांनी खूप सारे नावं सजेस्ट केले. टू बी फ्रँक की तुम्ही दिलेल्या नावांपैकीच 2 नावं डिसाइड झालेत. आता ते 2 नावं कोणते आणि 2च नाव का, तर त्याच्यामध्ये पण एक ट्विस्ट आहे. सो तुम्हाला ते व्हिडिओमध्ये पुढे कळेलच नेमका ट्विस्ट काय आहे. तोपर्यंत आपल्या व्हिडिओवर बनून राहा. जर व्हिडिओला लाईक नसेल केलं तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हे बघा, बॅक पेन मुळे मस्त प्रिया आहे ना रोज बेल्ट लावून ठेवते. आणि ऍक्च्युली बॅक पेन नाही, पण हे पोट पुढे नको यायला म्हणून आहे ना. पोट पण आणि बॅक पेन पण. बॅकला किती मोठा सपोर्ट भेटतो माहिती तुम्हाला. हा ते पण आहे मस्त एकदम. पण आता हे दिवसा बसून वगैरे हे ते ठीक आहे, बट रात्रीला बाळाला एवढा वेळ फीड करावं लागतं, कंटिन्यू अर्धा तास बसावं लागतं, फीडला पण ढेकर काढायला पण. त्याच्यामुळे इतकं बॅक पेन होतं ना, आणि रात्री काय बेल्ट लावू शकत नाही. जेव्हापासून मला स्पायनल अॅनेस्थेशिया दिला आणि तेव्हापासून माझं बॅक पेन बिलकुल थांबलं नाही. हा, बट आता ते पेन होणार तर मग थोडेसे हे तर करावं लागेलच ना, आपल्याला काळजी घ्यावं लागेलच ना. पण तुम्ही एक काम चांगलं केलंय, ही फ्लोची एर्गो मॅट्रेस माझ्यासाठी घेऊन आली. हो, मग तुला आराम भेटला पाहिजे, तीच तर माझी प्रायोरिटी आहे. ऍक्च्युली मी एक व्हिडिओ बघितलेला फ्लो एर्गो मॅट्रेसचा, जी ॲलोवेरानी एम्फेसाइज झालेली आहे आणि फुल स्किन हायड्रेट ठेवते. आणि तुम्हाला तर माहितीच आपल्या स्किनला ॲलोवेराचे किती फायदे आहेत. त्यासोबतच स्पेशल मेमरी फोम आहे, जो की खूप भारी. खरंच फोम खूप छान आहे, एकदम सॉफ्ट आहे. ती 4 दिवस झाले मी याच्यावरती झोपते
पण झोपेतून उठल्यानंतर बिलकुल असं थकवा वाटत नाही. बॅक पेन माझं पहिल्यापेक्षा खूप कमी झालंय. खूप कम्फर्टेबल आहे, एकदम सॉफ्ट मॅट्रेस आहे. जाम आवडली मला. इतकी मस्त झोप लागते ना यावर, असं वाटतं झोपूनच राहावं. गाढ झोप लागून जाते, म्हणजे डीप स्लीप मध्ये जाते एकदम. आणि बाळ पण बरं का, बाळ सुद्धा याच्यावर एकदम भारी झोपून घेत. आणि खरं सांगू का, याची पहिले पॅकिंग ना बॉक्स मध्ये यायची, पण याची आता व्हॅक्युम कॅप्सूल मध्ये याची पॅकेजिंग आलेली. म्हणजे जशी पॅकिंग आली ना त्यानुसार ही जशी आपण ओपन केली तशी त्याच्या शेप मध्ये एकदम परफेक्ट येऊन गेली. आणि याची सगळ्यात खास बात सांगू, यामध्ये मोशन आयसोलेशन टेक्नॉलॉजी आहे. म्हणजे एक्झाम्पल देते, जस्ट मी इथे जरी झोपलेली असली, प्रीतमने इथे किती पण उड्या मारल्या किंवा किट्टून उड्या मारल्या तरी सुद्धा मला तिकडे जाणवणार नाही. म्हणून मला ही गादी खूप आवडली. आपल्या झोपेची क्वालिटी एकदम इम्प्रूव्ह करतं, कारण शोल्डर आणि स्पाइन एकदम रात्रभर एका अलाइन मध्येच असतात आणि त्यामुळे खूप कम्फर्ट झोप येते. आणि तुम्हाला जर विश्वास बसत नसेल ना तर एकदा नक्की घेऊन बघा, कारण की 100 नाईट्स फ्री ट्रायल आहे. याच्यामध्ये काही पण प्रॉब्लेम आला, काही इश्यू आला की तुम्ही लगेच ते रिटर्न करू शकता. आणि हो 100% रिफंड मिळते आणि 10 इयर वॉरंटी सुद्धा आहे. म्हणून मी प्रीतमला सांगितले की घेऊन टाका बिंदास, कारण की पैसे कुठे वेस्ट होत नाही. आणि माणसाला ना सुखाची झोप असणं खूप गरजेचं आहे, बाकी काही नको. जर तुम्हाला घ्यायचं असेल तर लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. मम्मींनी आणि प्रियानी रात्री आहे ना खूप जास्ती गडबड चालू होती आमची. नाव 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 काय करायचं काय करायचं काय करायचं म्हणून. आणि सर्वच विचारतात पण आहे की काय नाव ठेवायचं काय नाव ठेवायचं. तर खूप सारं कन्फ्युजन त्या दिवशी चिट्ट्यांचा गेम मम्मीने पण बघितला आणि त्याच्यापैकीच एक नाव ठेवलं, पण एक आता मम्मींनी काल सुचवलंय आणि तेच नाव ठेवायचं असं प्रिया पण बोलली, पप्पा पण बोलले आणि ताई पण बोलल्या. आम्ही एवढ्या दिवसापासून कन्फ्युज होतो. तुम्ही पण भरपूर कमेंट केल्या की हे नाव ठेवा ते नाव ठेवा, भरपूर आणि छान छान नाव आले भरपूर. पण आपल्याला ना असं थोडं युनिक पाहिजे होतं. म्हणजे कसं माहिती का, असं गुड्डू झालं, गोलू मोलू असे जे आहे हे कॉमन नावं झाले भरपूर सारे. त्यापैकी पण भरपूर असं तर नॉर्मली खूप सारे नाव असतो. बट काल असं जस्ट झोपलो होतो आणि घरी म्हणजे प्रीतम बोलतो काय नाव ठेवायचं मला सांग तू पटकन म्हणून. आणि तितक्यात मम्मीने एक नाव सुचवलं, पण इतकं भारी वाटलं आणि युनिक नाव आहे. आणि तुम्ही पण खूप सारे नाव सजेस्ट केले आणि त्यापैकी खूप छान छान नाव होते. काही नाव कॉमन होते बट काही नाव खूप भारी होते आणि युनिक होते. त्यामधलं सुद्धा आपण एक नाव ठेवलेलं आहे बाळाचं. आणि हे सगळं निक नेम साठी चालू आहे, कारण प्रीतमला त्याच्यातलं खूपच आवडलं. हो, एक नाव मला खूप जास्त आवडलंय तुम्ही दिल्यापैकी, आणि एक नाव मम्मीने अचानक सजेस्ट केलं. अचानक रात्री हे विचार करते ते मी झोपले होते आणि अचानक मी म्हटलं हे नाव ठेवा बघा तुम्हाला आवडते का. तर प्रीतमला तुम्हाला पण आवडेल. तुम्ही पण जेव्हा ऐकतील ना ते नाव तर तुम्हाला जाम मजा वाटणार आहे. आता हे निक नेम आहे, परत एकदा सांगतोय, कारण आपलं मेन नाव तर वेगळं आहे ना. तर ह्याच्यानंतर म्हणजे आता जे आपल्याला घरात बोलायचे होते तसे त्याला गोलू मोलू चोलू सगळं चालू आहे. पण ते ऑलरेडी आहेत. पण त्याचं एक ऑफिशियल नाव जे आता अकाउंटला पण डिस्प्ले होईल लवकरच, नाही म्हणजे उद्याच आपल्या ब्लॉग नंतर लगेच त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटला अपडेट होऊन जाईल नाव. पण तुम्हाला पण आवडतं का नाही ते नाव सांगा. ते काय सांगू का, बेबी ऑफ प्रिया के प्रीतम. हा, इंस्टाग्राम प्रोफाईल बेबी ऑफ प्रिया के प्रीतम आहे. बट आता उद्यापासून त्याची प्रोफाईल स्वतः नाव असेल आणि खरं सांगतो ते नाव जाम भारी, तुम्हाला आवडेल. मला गॅरंटी त्यांना, कारण त्यांना ते मूवी आवडते. बरोबर. हा, आता खरं आता ठीक आहे. चला आता आलीची वेळ, आली वेळ, तर एक काम करूया. पहिले तुम्ही जे सिलेक्ट केलेले, म्हणजे आपल्या ऑडियन्सने जे सिलेक्ट केलेलं नाव, त्यापैकी आपण जे डिसाईड केलेलं ते नाव पहिले आपण सांगूया आणि त्यानंतर मम्मीनी सजेस्ट केलेलं नाव सांगूया. म्हणजे काय होईल मग, आणि कमेंट करून सांगा की कोणतं नाव प्रोफाईलला ठेवू. बट आम्ही ऍक्च्युली तुम्ही स्वतःच सांगतील ते नाव, बट मग आपण त्या हिशोबाने ते इंस्टाग्रामला बाळाची प्रोफाईल तशी ठेवूया. तर खूप सारे नाव आले, त्याच्यामध्ये प्रीतमला 2 नाव आवडले, ते म्हणजे रुद्रा आणि अंश. तर त्यांना एक जास्त आवडलं ते म्हणजे रुद्रा. प्रीतमने रुद्रा नाव ठेवलेलं आहे बाळाचं. आणि मम्मीला पण हे नाव आवडलं. बट काय झालं माहिती का, हे माझं डिसाईड खूप लेट झालं. त्या अगोदरच मम्मींनी त्यांचं नाव सोडलेलं होतं आणि ते म्हणजे नाही का रुद्रा आणि अंश मध्ये ना आमचं कन्फ्युजन चालू होतं. बट रुद्रा हे नेम मेन नाव चांगलं वाटतं आणि टोपण नाव नाही, त्यामुळे मग दुसरं नाव सजेस्ट करतोय. मग असं वाटेल तसं वाटेल, म्हणजे आमचं असं डिस्कशन चालू होतं रेग्युलर. बट त्याच वेळेस नेमकं मम्मींच्या तोंडून ते नाव आलं आणि सगळ्यांचे चेहरे कसे झाले, हो 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 हेच नाव का, कसं वाटलं ते ना, एकदम भारी मस्त ना. म्हणजे कसं माहितीये का,
आपण जे समजा एक्झाम्पल दे जस्ट मी नॉर्मली जसं आपण गोलू निकनेम ठेवलं त्याला कसं लाडाने थोड्या दिवसांनी बोलतो ए गोल्या इकडे गोल्या 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 होत जातं तसं जे हे नाव आहे त्याला उलट नाव उद्धट नाव नाही म्हणजे नाही वाकडं नाव नाही होणार म्हणजे जसं गणेशला गण्या म्हणता मनोजला मन्या म्हणता तसं या नावाचं काही होणार नाही आणि त्याच्यामुळे हे नाव मम्मी बोलले की भारीच आहे आणि पूर्ण उच्चारच होईल त्याचा असं वाकड्यात बोललं जाणार एक्झॅक्टली. तर ते नाव काय आहे मम्मी तुम्हीच सांगा. तू सांग ना बाळाचं नाव काय ठेवलं सांग. काय बोलला रॅन्चो. काय नाव ठेवलंय बाळाचं बटरवाली बाई काय नाव ठेवलंय बाळाचं हा रॅन्चो. 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 कसं वाटलं ना एकदम भारी का लय भारी लय भारी त्यांना पण आवडेल बघा ना ते कमेंट करून. सो आता बघा ह्या सगळ्यांमध्ये तुम्ही जे नाव सजेस्ट केलेले त्यापैकी आम्ही ठेवलंय रुद्रा म्हणजे मी ठेवलंय रुद्रा बट मम्मी म्हणतात रॅन्चो प्रिया म्हणते रॅन्चो आणि मी पण म्हणतो रॅन्चो म्हणजे मला ते पण आवडलं. डायरेक्टली नाव आठव म्हणजे जेव्हा मम्मीच्या तोंडावर आलं तेव्हा सगळ्यांनी एक साथ होकार दिला आणि म्हणजे पहिल्यांदा असं एका नावावर सगळ्यांची सहमती झाली. हा असं त्याच्यामुळे रॅन्चो पण आवडलंय. आता तुम्ही कमेंट करून सांगा की इंस्टाग्राम नाव आपण नंतर रिव्हील करणार आहे त्या दिवशी नामकरण राहील. हा नामकरणच्या दिवशी त्याचं खरं नाव आपण तुम्हाला खूप आवडेल खूप छान आहे मला तरी खूप आवडेल. हा ते पण डिसाईड झालंय ते म्हणजे आम्हाला तिघी मायलेकीला पण आवडलंय ते आम्ही बाळाचा जन्म झाला त्याच दिवशी म्हणजे मी सुंदर दिसतो ना मग माझं पोरगं माझ्यावर गेलंय ना म्हणून मग त्यांनी लगेच तसं सुंदरच नाव ठेवलंय. कारण की जे ते म्हणजे त्यांना जे नाव आवडायचं ते थोडं थोडं प्रीतमला हे करायच्या नाही म्हणजे सुंदर नाव नाही ठेवलंय सुंदर नाव आहे नाव म्हणजे नाव भारी आहे त्याचं नाव मग बस नाव बोलतो ते म्हणतील सुंदर नाव ठेवलं नाही नाव सुंदर. सो असा आहे आपला आजचा मोसम आणि बरेच जण विचारतात प्रिया फेस रिव्हील कधी करायचं बाळाचं. फेस रिव्हील करायचं आहे आणि फेस रिव्हील सोबत तुम्हाला थोडं फोटोशूट पण दाखवायचं आहे हा आणि छान फोटोशूट झाला स्पेशल बेबी आहे सो स्पेशल फोटो राहणार आहे तो बाळा त्याच्यामुळे तुम्हाला चांगलंच दाखवायचं आहे आम्हाला सगळ्या गोष्टी. कसं आहे स्पेशल बेबी आहे तुमच्या फेवरेट कपल आहे दिसतंय का मागे नाही फेवरेट कपल आहे तुमचं आणि मग बाळाचं जे फेस रिव्हील आहे ते पण आपण थोडंसं स्पेशल आणि युनिक पद्धतीने करू म्हणून थांबलोय. कमेंट आले मॅटर्निटी शूट इतकं स्पेशल केलं आणि तुम्ही बाळाचं काय वेलकम काय एवढं म्हणजे हे केलं नाही. आमचं कसं आहे ट्रॅव्हल नाही करता येते 1.5 महिना आम्हाला म्हणून आम्ही कुठेच जात नाही बाहेर. बट काही फोटोशूट जसे न्यू बॉर्नचे जे फोटोशूट होतात घरी जसं म्हणजे सेटअप घेऊन येतात करतात जर तुमच्या कॉन्टॅक्ट मध्ये कोणी असेल तर प्लीज एकदा मला म्हणजे त्यांचं कॉन्टॅक्ट इन्स्टाला मेन्शन करा आम्ही बोलू त्यांच्यासोबत त्यांच्याशी बोलू. आणि कारण आम्हाला घराबाहेर जाता येत नाही 1.5 महिना आम्ही प्रवास करत नाही म्हणजे प्रिया आणि बाळ प्रवास नाही करू शकत कुठे त्यामुळे आम्ही सध्या कुठे प्रवास करत नाहीये आणि त्यामुळेच आमचा फोटोशूट राहिला आहे बट लवकरच आम्ही करू आणि खूप स्पेशल करू ते पण. सो तुमच्या समोर घेऊनच येऊ. तर चला तुम्हाला नाव कळालंच आहे तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगला.